ओके. आज आपलं चौथं लेक्चर आहे. अ, एकदा माझ्या कन्फर्मेशनसाठी सगळ्यांना माझा आवाज येतोय का? हो. खुशी आवाज येतोय? हो दादा. शालिनी आवाज येतोय? हो होतो येतो. ओके, ठीक आहे. ठीक आहे. काल जे आपण सगळं बघितलं त्यात आपण स्टँडर्ड फॉर्मॅट जो आहे शब्दाचा, जो इंग्लिश सेंटेन्सचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो आपण सगळा एक एक बघितला. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ज्याच्यामध्ये सब्जेक्ट काय असतो तर तो आय, वी, यू, ही, शी, इट, दे असा असतो. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब काय असतं तर ते प्रेझेंट टेन्स मध्ये डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज पैकी एक असतं. पास्ट मध्ये डिड, वॉज, वर, हॅड पैकी एक असतं. आणि फ्युचर मध्ये शाल, विल पैकी एक असतं. प्रेझेंट मध्ये त्याचा सगळ्यांचा या पूर्ण बॉक्स मधल्या शब्दांचा अर्थ आहे असाच असतो. पास्ट मध्ये या डीड, वॉज, वर आणि हॅडचा अर्थ होतो असाच असतो. शाल, विलचा अर्थ आहे असा असतो. ते का कुठं लावायचं ते आज आपण सगळं बघणार. आणि मेन वर्ब जे असतात ते प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ज्याला म्हणतात. पण बोली भाषेमध्ये सोपं जावं समजायला म्हणून वर्बचं फर्स्ट फॉर्म, वर्बचं सेकंड फॉर्म आणि वर्बचं थर्ड फॉर्म असे वर्बचे 3 फॉर्म पडतात. त्याच्यापैकी पण काही रेग्युलर वर्ब असतात, काही इरेग्युलर वर्ब असतात. रेग्युलर वर्ब म्हणजे ज्यांच्या मागे फक्त ईडी लावलं तर त्याचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म तयार होतं. आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे ज्यांचे तिन्ही फॉर्म, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म वेगवेगळे असतात. हे जे वाक्यात ऑब्जेक्ट आहे ते कसं शोधायचं तर ते शोधायचं जो काय आपल्याला मेन वर्ब सापडला आहे त्या मेन वर्बला आपण जर व्हॉटने प्रश्न विचारला, काय ने प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट भेटून जातं. मग हा जो अदर पार्ट उरला होता तो कसा शोधायचा. जर ऑब्जेक्ट कट केलं, मेन वर्ब कट केलं, हेल्पिंग वर्ब कट केलं जर असेल तर, आणि सब्जेक्ट कट केला तर मग आपल्याला उरतं काय तर तो अदर पार्ट उरतो. तो आपण प्रॅक्टिसने कळून जातो आपल्याला की हा अदर पार्ट काय असतो. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. जेव्हा मी इंग्लिश शिकायला सुरुवात केली होती, अ, आपल्याला असं सांगितलेलं असतं आहे ना की सब्जेक्ट खूप महत्वाचे असतात, हेल्पिंग वर्ब खूप महत्वाचे असतात, मेन वर्ब खूप महत्वाचे असतात आणि ते पाठ करून घेतात आपल्याकडनं. आणि मला जे शिक्षक भेटले घाडगे सर म्हणून, तर म्हणजे ते इतके मुरलेले होते ते. त्यांना एक्झॅक्टली ज्या व्यक्तीला विचार करताना अडचणी येतात त्या त्यांना माहिती होत्या. तर त्या मला शिकवताना नेहमी सांगायच्या आहे ना, जसं मी तुम्हाला म्हटलं की बेसिक रूल ते त्यांचा आयडिया नाही का की बेसिक रूल तयार केलेले असतात. तर बेसिक कधी विसरायचं नसतं. तर तसं मला ते सांगायचे की वाक्यात हे जे वाक्य आहे इंग्लिशचं स्टँडर्ड त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? किंवा सगळ्यात जास्त त्रास देणारं काय असू शकतं. मेन वर्ब असू शकतात का नाही ते तर आपण पाठ करू शकतो, 100-150 असतात रोजच्या जीवनात लागणार ते पाठ करू शकतो आपण. त्याचे 3 फॉर्म ते पण पाठ करू शकतो आपण किंवा प्रॅक्टिसने जमून जातं आपण. हेल्पिंग वर्ब ते लय सोपे असतात, ते असेही पाठ झालेले असतात आपल्याला. सब्जेक्ट तर आपल्याला माहितीच आहे. ऑब्जेक्ट ते काय ते जे काम करतो आपण ते लिहायचं असतं. असा एक पार्ट असतो जो माणसाला इतका त्रास देतो पुढे झाल्यावर, त्याचं नाव आहे ऑदर पार्ट. बिकॉज दिलेल्या शब्दामधून मेन वर्ब बाजूला काढून, ऑब्जेक्ट बाजूला काढून, हेल्पिंग बाजूला काढून, सब्जेक्ट बाजूला काढून जे उरतं ना तेच कधी कधी 5-5 लाईनीच असतं. मग कधी कधी एवढं मोठं सेंटेन्स असतं खरं खरं. माझ्याकडे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये सलग आहे, फुलस्टॉपच येत नाही त्या वाक्यांमध्ये. 1, 2, 3 ओळीनंतर फुलस्टॉप येतो. आणि त्या वाक्यामध्ये फक्त एक सब्जेक्ट असतो, एक हेल्पिंग वर्ब, एक मेन वर्ब आणि 15 शब्द अदर पार्टचे असतात. सो तुम्हाला जेन्युअनली जर इंग्लिश शिकायचं असेल खरं खरं, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आपल्याला इंग्लिश वाचता यायला पाहिजे, मी एखादं पुस्तक वाचलं तर मला कळायला पाहिजे त्या वाक्यामध्ये काय म्हटलंय, तर हा जो ऑदर पार्ट आहे ना तो जितका त्रास देईल ना तुम्हाला तेवढं काहीही दुसरं देणार नाही. तर आपण पुढे पुढे बघू हे ऑदर पार्ट कसे त्रास देतात आपल्याला चेंज वॉइस शिकताना, इनडायरेक्ट शिकताना. मी जस्ट तुम्हाला आठवण करून देतो की कधी कधी आपण ज्याच्याकडे लक्ष देत नाही ना त्याच गोष्टी आपल्याला पुढे जाऊन खूप अडचण देतात. तर हे जे ऑदर पार्ट आहेत ना हे फाइंड करायचा एकमेव मार्ग आहे की ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत. नाही तर बासच कामातनच गेलो आपण. ठीक आहे ना, तो ऑदर पार्ट तर शक्यच नाही फाइंड करणं. बिकॉज तुम्हाला चांगलं काय आहे, महत्वाचं काय आहे हे माहित करण्यासाठी तुम्हाला ते चुकीचं काय आहे ते वाला खोडता यायला पाहिजे आणि ते खूप कामाचं असतं पुढे जाऊन आपण शिकू पुढं. ठीक आहे.
सो आज आपल्याला एक एक गोष्ट बघायची आहे. मी रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्बची लिस्ट दिली होती. मी तुम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही 5-5, 10-10 वाचून या किंवा पाठ करून या. तुम्ही लिहून लिहून पाठ केलं तर चांगली गोष्ट आहे, किंवा गरज लागते म्हणून लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे. मी असं इमॅजिन करतो की तुम्ही अभ्यास केलेला असेल, बिकॉज आपले सुरुवातीचे लेक्चर चालू आहेत, तुम्ही ऑफेंड नको व्हायला म्हणून. काही लेक्चर नंतर जर तुम्ही अभ्यास करून आले नसाल, तर तुम्ही प्लीज लेक्चर जॉईन करूच नका. ठीक आहे ना, निघून जात जावं तुम्ही लेक्चर मधनं. ठीक आहे, बिकॉज आपण काय चेक करू शकत नाही प्रत्येकाचा अभ्यास. तर तुम्हाला वाईट वाटलं तरी काय अडचण नाही, बिकॉज ते अभ्यास होणं गरजेचं आहे तुम्हाला, नाही तर कळणार नाही पुढे पुढे. ओके, सो आजचं मेन लेक्चर आपण सुरू करू. पहिलं टेन्स. ठीक आहे ना, तर आजपासून आपल्याला टेन्स सुरू करायचे आहेत. जनरली 12 काळ असतात. पहिली तर गोष्ट, 12 काळच का असतात? ठीक आहे ना, पाठ तर सगळ्याच करायला लावतात, सूत्र पण पाठ होतात, फक्त वाक्य कोणाला लिहिता येत नाही, नुसतं पाठांतरच करून घेतले आजपर्यंत आपल्याकडनं. मला तर बेसिक अडचण आहे की 12 काळच का असतात, 13 काळ का नसतात, 10 काळ का नसतात, एक काळ का नाहीये चालू काळ? नाही का, कशाला उगाच एवढं फालतूपणा करायचं, 12-12 काळ करायचे? आय थिंक आपण विचार करून बघू थोडा. माझं तर म्हणणं आहे की ते म्हणतात म्हणून नाही लक्षात यायला पाहिजे, आपल्याला चॉईस नाही नसायला पाहिजे म्हणूनच 12 काळ असतात फिक्स माहित पाहिजे आपल्याला. चेक करून बघू आपण. समजा मी आयुष्यात जन्म घेतलेला आहे आता आणि मी तुमच्याशी बोलतो आहे, तर मी 3च प्रकारे माझं म्हणणं मांडू शकतो, तोंडातून शब्द काढू शकतो. एक तर ऑप्शन आहे की बोलायचंच नाही. ठीक आहे ना, मग तर काय अडचणच नाही ना, काळ गरजेचं आणि काय गरजेचं आहे. ठीक आहे ना, सो मग कुठलाच काळ लागत नाही, तोंडातनं शब्दच काढला नाही तर. पण जर तोंडातनं तुम्ही शब्द काढत असाल, तर मात्र तुम्हाला काळ वापरणं गरजेचं आहे. कसं गरजेचं आहे? एक तर मी असं बोलू शकतो की आत्ता चाललेला क्षण आहे, म्हणजे मी एक तर वर्तमान काळाच्या गोष्टी बोलू शकतो तुमच्यासोबत, किंवा मी कालचं बोलू शकतो की अरे भाई, काल लेक्चर झालं होतं, काल मी चहा पिला होता, काल आपण भेटलो होतो, काल आपण बोललो होतो. म्हणजे मी कालचा संदर्भ घेऊ शकतो. मग काल कदाचित एक दिवस पुराणा पण असू शकतो, नाही तर बाबरची लढाई पण असू शकते. ठीक आहे ना, पानिपतची. नाही तर डायरेक्ट श्रीकृष्णाचा जन्म पण असू शकतो. इट डझंट मॅटर, मी कालचं मागचं बोलतोय. एक तर मी आत्ताचं बोलू शकतो, एक तर मी मागचं बोलू शकतो, एक तर मी उद्याचं बोलू शकतो की बाबा उद्या आपल्याला लेक्चर घ्यायचंय. ठीक आहे ना, उद्या मला इकडे जायचंय, उद्या मला तिकडे जायचंय, उद्या मला हे करायचंय, ते करायचंय. या पलीकडे मी कसं बोलू शकतो? म्हणजे मी जस्ट जस्ट इमॅजिन, 2 मिनिटं डोळे मिटून इमॅजिन करा की आपल्याला कालचं बोलायचं नाहीये, आपल्याला आजचं बोलायचं नाहीये, आपल्याला उद्याचं पण बोलायचं नाहीये. तर मग बोलायचं काय? तर आपण काहीच बोलू नाही शकत. मग गपचूप बसायचं, बिकॉज बोलूच नाही शकत, काय पॉसिबलच नाहीये, शक्यताच नाहीये. एक तर आपण कालचं बोलू शकतो, एक तर आजचं बोलू शकतो, एक तर उद्याचं बोलू शकतो, ह्याच्या पलीकडे काय नाहीये जगामध्ये. ठीक आहे ना, ह्युमन बुद्धीला एवढंच पॉसिबल आहे. ठीक आहे ना, काहीतरी नवीन युनिव्हर्स मध्ये जायला लागेल जिथं कालच्या पण आधी काहीतरी होतंय. ठीक आहे ना, तर असं तर काय नाहीये. ते महाभारताचं आहे ना, मे काल हू, नाही का, ते ती महाभारताच्या सिरियल मध्ये लागायचं. तर काल म्हणजे एक तर तो आधी असतो, एक तर आत्ता असतो, नाही तो पुढे असतो, याच्या पलीकडे काय नाहीये. ठीक आहे, सो बेसिकली आपल्याला आकृतीबंध तर कळला की एकतर गोष्ट आपण कालमध्ये बोलू शकतो, एक तर आज मध्ये, एक तर उद्यामध्ये. अजून एक प्रॉब्लेम आहे, आज मध्ये पण मी 3 प्रकारे गोष्टी बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी ऍपल किंवा मी सफरचंद खाल्लं, तर मी म्हणू शकतो आता खाल्लं मी. ठीक आहे ना, आता खाल्लं. ठीक आहे, म्हणजे हे झालं साधं वाक्य की मी आता सफरचंद खाल्लं. मी असं पण बोलू शकतो, मी सफरचंद खात आहे, म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे. कळतंय ना, हे खाल्ल्यासारखं नाहीये. कदाचित मी एक घास घेतला का पूर्ण ऍपल खाल्लं कळालं नाही त्या वाक्यामधनं. मी जर असं म्हणलो की मी एक सफरचंद खाल्लं, मग तुम्ही विचारा ना मला रिटर्न मध्ये की चैतन्य तू पूर्ण खाल्लं का, थोडं खाल्लं का, सगळं खाल्लं? अडचणी आहेत, स्पष्ट होत नाहीये. म्हणून अशा वाक्यांना म्हणायचं साधी वाक्य, ज्याच्यामधनं पूर्ण माहिती कळत नाही आपल्याला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ज्यावेळी मला काल कॉल आला समजा, की ज्यावेळी मला म्हणले की भाऊ काय करतोय, मी म्हणलं मी सफरचंद खातोय. आता तू म्हणणार मी सफरचंद खातोय तर पूर्ण खातोय, अर्ध झालंय खाऊन, का कसं झालंय, का आता खातोय का कसं, कळत नाहीये. म्हणून अशा वाक्यांना सिंपलची वाक्य म्हणतात. हळूहळू बघूच, पण मी जस्ट तुम्हाला सांगतोय की का असे प्रकार पडतात ते. ना दुसरं, एक तर मी असं म्हणू शकतो की मी सफरचंद खात आहे, म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे, कंटिन्युअस आहे प्रोग्राम तो, काहीतरी क्रिया घडतीये, चालू आहे काहीतरी. ठीक आहे ना, म्हणून अशा गोष्टीला चालू काळ असं म्हटलं जातं. अजून एक गोष्ट होऊ शकते, जयचा फोन आला आणि जय मला म्हटले की भाऊ काय करतोय, तर मी म्हणणार की माझं सफरचंद खाऊन झालेलं आहे. आहे म्हणलं मी,
खाऊन झालेला आहे म्हणजे आत्ता झालेला आय थिंक 1 तासापूर्वी 2 तासापूर्वी. कालचं नाही बोलतोय मी, आजच बोलतोय, पण क्रिया पूर्ण झालेली बोलतोय मी. म्हणून वर्तमान काळात पण आपण एक्झॅक्टली काय करतोय हे बोलण्यासाठी 3 प्रकार पाडावे लागतात. काही साध्या प्रकारे बोलू शकतो की कुठलीही क्रिया वगैरे चालू नाही किंवा पूर्ण पण नाही झाली आहे, तर मग क्रिया एक साधी क्रिया आहे असं आपण म्हणू शकतो बोलून. नंतर जर क्रिया चालू असेल तर आपण तसं टाईप पाडू शकतो वर्तमान काळामध्ये. आणि जर क्रिया पूर्ण झाली असेल तर त्याचं पण टाईप पाडू शकतो आपण. ठीक आहे ना? लक्षात घ्या, जसं मी वर्तमान काळात असं करू शकतो तसं मी भूतकाळात सुद्धा असे 3 प्रकार पाडू शकतो. फॉर एक्झाम्पल, काल मी ऍपल खाल्लं. पूर्ण खाल्लं का अर्ध खाल्लं का खाऊन झालेलं होतं कळत नाहीये. इट जस्ट मी ऍपल खाल्लं. ठीक आहे ना? काल मी ऍपल खात होतो. तर खाण्याची क्रिया चालू होती काल. मी जयूला सांगतो की जयू यार मी काल ऍपल खात होतो म्हणजे. ठीक आहे ना? सो खाण्याची क्रिया चालू होती काल, पण चालू होती. ठीक आहे ना? काल माझं ऍपल खाऊन झालेलं होतं असं मी आज जयूला सांगतोय है ना. म्हणजे मी काल खाऊन झालेलं होतं पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी, भूतकाळातली पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी पण मला टाईप पाडावं लागलं. तर लक्षात आलं, जसं प्रेझेंट मध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण आपण बोलण्यासाठी आपण काय करतोय हे दाखवण्यासाठी जसे 3 भाग पाडावे लागतात ते वाक्याचे, तसं एक्झॅक्टली पास्ट मध्ये पण 3 भाग पाडावे लागतात ते. असे फ्युचर मध्ये पण 3 भाग पाडावे लागतात. चेक करून बघू आपण की मी उद्या ऍपल खात असेल, झालेलं असेल का खाऊन, का खाण्याची क्रिया चालू असेल नाही माहिती. मी जस्ट सांगितलं तुम्हाला की मी उद्या ऍपल खात असेल. ठीक आहे ना? तुम्हाला माहित नाही क्रिया पूर्ण झाली आहे का चालू आहे. अजून एक वाक्य बोलू शकतो मी उद्या ऍपल खात असेल 8 वाजता. ठीक आहे ना? तर मी उद्या सांगतोय की मी कदाचित या टायमाला ही गोष्ट करत असेल. है ना? म्हणजे करण्याची क्रिया चालू असेल पण उद्या उद्या. ठीक आहे ना? किंवा माझं उद्या ऍपल खाऊन झालेलं असेल म्हणजे पूर्ण झालेलं असेल खाऊन पण उद्या. ठीक आहे ना? अजून एक टाईप पडतो ज्याला म्हणायचं परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण, ज्याच्यामध्ये मी खूप वर्षापासून एखादी गोष्ट करत आलेलो आहे किंवा मी एखादी गोष्ट करत आलो होतो किंवा मी गोष्ट करत आलेलो असेल. अशी जरा मिक्स वाली वाक्य दाखवण्यासाठी चौथा टाईप पण निघतो. पण तो आता सध्या आपण घ्यायचा नाहीये. आपल्याला 9 काळ बघायचे, 12 काळापैकी 9 काळ आपल्याला महत्वाचे आहेत. बिकॉज कन्फ्युजन नको आपल्याला. सो पहिला क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन मी लगेच सांगून टाकतो. पहिला क्वेश्चन की जगात 12 काळच का असतात? जगात 12 काळ का असतात? बिकॉज 12 प्रकारेच आपण आपल्या भावना मांडू शकतो, त्याच्या पलीकडे मांडू शकत नाही. एक तर मी क्रिया झाली आहे हे सांगू शकतो, एक तर क्रिया चालू आहे हे सांगू शकतो, किंवा क्रिया जस्ट ना झाली आहे ना चालू आहे, जस्ट मी सांगतोय की क्रिया आहे हे दाखवण्यासाठी सिंपल कार वापरू शकतो. किंवा खूप वर्षापासून किंवा खूप काळापासून मी एखादी क्रिया करत आलेलो आहे म्हणजे अजून ना ती पूर्ण पण झालेली आहे ना ती अर्धीवटपणे, असं मिक्स वाली वाक्य सांगण्यासाठी पण मी सांगू शकतो. आणि असं मी भूतकाळात सांगू शकतो, असं मी वर्तमान काळात सांगू शकतो आणि असं मी भविष्य काळात पण सांगू शकतो. जर ही 12 काळ इंग्लिश मधनं कट करून टाकले, जस्ट इमॅजिन की एक डस्टबिन आहे त्याच्यात डिलीट नावाचं बटन आहे आणि पूर्ण जगातनं इंग्लिश मधून हे 12 काळ काढून टाकले किंवा मराठीमधून पण 12 काळ काढून टाकले, तर माणसाला मुकं व्हावं लागेल. एकही भावना मांडता येणार नाही. बिकॉज ह्याच्या पलीकडे वाक्यच बनू शकत नाही. ठीक आहे ना? सो आपल्याला एक एक करून गोष्ट आता बघायची आहे. पहिला क्वेश्चन की 12 काळ का असतात? का असतात? बिकॉज तेवढेच असू शकतात. ठीक आहे ना? त्याच्या पलीकडे माणूस बोलूच शकत नाही, शब्द काढू शकत नाही. तुम्ही काय पण बोला, मी चॅलेंज करून सांगतो की 12 काळातच बोलाल तुम्ही. ठीक आहे ना? काही ना काहीतरी एका काळात तुम्ही बोललेलं असाल ते वाक्य. फॉर एक्झाम्पल, मी लेक्चर घेत आहे, चला घेत आहे चालू आहे. मी काल बोललो होतो, बोलून झालेलं होतं. ठीक आहे ना? मी परवा दिवशी झोपलो होतो, झोपून झालेलं आहे. ठीक आहे ना? मी उद्या लेक्चर घेत असेल, है ना? मी 3 महिन्यांनी ट्रिपला गेलेलो असेल. ठीक आहे ना? फ्युचर मधलं वाक्य आहे. म्हणजे काय पण बोला तुम्ही, कसं पण बोला, 12 काळातच वाक्य बसणार तुमचं. म्हणून ज्या पण व्यक्तीला इंग्लिशमध्ये बोलायची हौस आहे, त्याचे 12 काळ पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बोलूच शकत नाही. त्याच्याशिवाय बोलूच शकत नाही तुम्ही. काय ऑप्शनच नाही तुम्हाला. ठीक आहे? फॉर माय कन्फर्मेशन, सगळ्यांना टॉपिक कळला का आणि आवाज येतोय का माझा? हो. सगळ्यांनी हो हो म्हणत चला म्हणजे मला ऐकायला येईल. हो मोठू. ओके डन. ठीक आहे ना? बिकॉज माझ्या इथं दिसत नाहीये कोण किती किती जण ऍड आहे तिथं स्क्रीनवर, काहीच दिसत नाही मला. पूर्ण माझं फक्त वर्डची फाईल दिसते मला. तर मला काहीच कळत नाही लेक्चर चालू आहे का नाही असं. ठीक आहे? ओके. सो हे जे 12 काळ आहेत ते आपण एका चार्टमध्ये त्याच्या फॉर्म्युलाकडे बघून घेऊ. आता काय होतं, मला काय एवढा फॉर्म्युलांमध्ये इंटरेस्ट नाहीये. म्हणजे मला खूप
कष्टाळू वगैरे टाईपच्या गोष्टी आवडत नाहीत. मला असं वाटतं की मला छोट्या गोष्टी कळायला पाहिजेत, त्या छोट्या गोष्टीवरून मला मोठ्या गोष्टी कळायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, मागं आपण काल परवा शिकलो ना, की स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे इंग्लिशचा? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्क, मग त्याच्यानंतर वर्ब असतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं आणि मग ऑदर पार्ट असतो. हे आपण पाठ केलं का नाही लिहून लिहून 10-10 वेळा, 20-20 वेळा? बस आपल्याला तेच फक्त वापरायचंय आणि फिक्स करायचंय की मी याच स्टँडर्ड फॉर्मॅटचा वापर करून 12 काळांमध्ये माझी वाक्य कशी बोलू शकतो, त्याचे काही वेगवेगळे फॉर्म्युले आहेत का? ऑब्व्हियसली 12 काळामध्ये बोलायचं म्हणजे काहीतरी बदल करावा लागेल, नाही तर सगळी वाक्य सेम नाही का होणार. वाक्य जर डिफरंट करायचे तर काहीतरी बदल तर करावा लागेल वाक्यामध्ये. ठीक आहे ना? तर बघून घेऊ आपण. मराठीमध्ये मी एक वाक्य बोललो, मी मोबाईलवर चित्रपट पाहतो. मला सांगा काय तुम्हाला फिलिंग येते ह्या शब्दाला ऐकून? मी मोबाईलवर चित्रपट पाहतो. पाहून झालंय का? नाही. पाहतोय का? असं पण नाही कळत आहे. पाहतो असं म्हणलंय. आता पाहतो का नंतर पाहतो, है ना? तर मी एक बेसिक वाक्य बोललो, की मी मोबाईलवर चित्रपट पाहतो. मीला म्हणतात इंग्लिशमध्ये आय, मोबाईलला म्हणतात ऑन मोबाईल. ठीक आहे ना? मूवीला म्हणतात चित्रपट. ऍक्च्युली सिनेमा वगैरे लिहिलंय मी. चित्रपट आता पुळका लागला मराठी बोलायचा म्हणून चित्रपट लिहिते. ठीक आहे. आणि पाहतो ही जी क्रिया आहे म्हणून क्रियापद आलं. वॉच, पाहतोला इंग्लिशमध्ये वॉच म्हणतात. ठीक आहे. चला मग चेक करून बघू. मी तुम्हाला म्हणलं आहे आत्मा, आत्मा धरायचा आत्मा. इंग्लिशच्या सेंटेन्सचा आत्मा आहे क्रियापद. क्रियापदाला पकडायचं आणि त्या क्रियापदाला धरायचं आणि त्याला विचारायचं हु 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 वॉच, कोण बघतंय? मी. सब्जेक्ट सापडला. भाई आपल्याला सब्जेक्ट सापडला, बाजूला काढा त्याला. आय सब्जेक्ट सापडला आपल्याला, है ना? परत धरा त्या वॉचला आणि त्याला विचारा काय बघतोय तू? मूवी. ठीक आहे ना? मूवी सापडला, बाजूला धरा. ऑब्जेक्ट सापडलं. चला मग एक एक पार्ट आपण ऑपरेशन केल्यासारखं मोकळं केला. सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्क तर तिथं काही दिसत नाही आता आपल्याला. ठीक आहे ना? मी म्हणलं ते काय नेहमी नसतं आणि जर असेल तर लिहावंच लागतं. ठीक आहे ना? ते आपण पुढे पुढे बघू. म्हणून मी त्याला कलर नाही दिला. ठीक आहे. तर वर्ब काय आलं? वॉच. मी म्हणलं ना आधी क्रिया पकडायची, तो आत्मा आहे. क्रियापद सापडलं की सगळं सापडतं आपल्याला. ठीक आहे. ऑब्जेक्ट ते काय आहे? मूवी आहे. आणि मी म्हटलं जर मूवी शब्द सापडला जो की ऑब्जेक्ट आहे, जर वर्ब सापडलं वॉच, जर सब्जेक्ट सापडलं आय, तर ते जर बाजूला काढलं तर जे पण उरतं ते असतं ऑदर पार्ट, जे तुम्हाला पुढे जाऊन सगळा त्रास देईल. कारण मोठी मोठी वाक्य येतील आणि ऑदर पार्ट कशाला म्हणायचं ना आय कशाला म्हणायचं तेच कळणार नाही तुम्हाला. ठीक आहे. म्हणून आत्मा पकडायचा. बेसिक रूल विसरायचे नाहीत. क्रियापद उचलायचं, हुने प्रश्न विचारायचा, सब्जेक्ट बाजूला काढायचा. क्रियापद उचलायचं, कायने प्रश्न विचारायचा, ऑब्जेक्ट बाजूला काढायचा. सगळं मोकळं मोकळं झालं. मग तुम्हाला वाक्य टाकता येतील आणि 12 टाईपची वाक्य बनवून इंग्लिशमध्ये बोलता येईल. नाहीतर सगळं सगळं मिसमॅच होईल. ओके. नाव चला मग जे वर्ब सापडला आपल्याला, वॉच, वॉच म्हणजे पाहणे. त्याचे 3 फॉर्म कुठले कुठले असतात? पहिल्यांदा तर प्रश्न विचारला की हे रेग्युलर वर्ब आहे की इरेग्युलर वर्ब, तर हे जनरली रेग्युलर वर्ब आहे. का? दिलेलं आहे म्हणून. ठीक आहे ना? कसं लक्षात ठेवायचं या गोष्टी? या लक्षात नाही ठेवायच्या, प्रॅक्टिस करून 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 होतं. म्हणून म्हणलं पहिले 5-10 तरी पाठ करा. ठीक आहे ना? असे पाठ करत करत 50-100 वर्ब आपल्याला पाठ झाले आणि त्यांची 3 रूपं लक्षात राहिली की संपला विषय. ठीक आहे. मी तुम्हाला खरं खरं सांगतो, मी तर खूप अभ्यास पण नाही करत, जेन्युअनली खरंच. मी तर लक्षात ठेवतो की वॉचच्या कॅटेगरीमध्ये किती किती लोक बसतात रेग्युलर वर्क आणि त्यांना ईडी ईडी लावायचं, तर मग अभ्यास करायचा टाइम वाचून जातो, है ना? पण बिकॉज माझ्या मेमरीमध्ये न्यूरॉन खूप फास्ट जुळतात, तर मला ते लक्षात राहतं. जर तुम्हाला असं होत नसेल तर तुम्ही लिहून देऊन पाठ करणं गरजेची गोष्ट आहे ती. ठीक आहे. प्रत्येकाची बुद्धी सेम सेम नसते. ठीक आहे. नाव लेट्स चेक. कष्ट वाचवायचे. काय लक्षात ठेवायचं? कष्ट वाचवायचे पहिली गोष्ट. सेम काय आहे की असा कुठला भाग आहे जो वाक्याचा कधीही बदलणार नाहीये? तर सब्जेक्ट कधीही बदलणार नाहीये, अनलेस वाक्यच बदलत असेल, करताच जर बदलत असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण या दिलेल्या वाक्यामध्ये मी मोबाईलवर चित्रपट पाहतो, आय वॉच मूवी ऑन मोबाईल, या वाक्यामध्ये सब्जेक्ट बदलणार नाही. ऑब्जेक्ट तर बदलणारच नाहीये मूवी आणि ऑदर पार्ट पण बदलणार नाहीये. सगळा झोल जो होतोय ना तो डॉट 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 मध्ये होतोय. हे जे डॉट डॉट आहे ना ते 12 काळामध्ये कसं कसं चेंज होतं हे जर तुम्हाला पाठ झालं, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता यायला लागेल. काहीही अडचण येणार नाही. चेक करून बघू आपण. जर मी आता चार्ट कसं तयार केलाय, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस आता नाही शिकायचं, जस्ट 3 लक्षात ठेवा. सिम्पल, साधा, कंटिन्युअस चालू क्रिया दाखवण्यासाठी, परफेक्ट पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी. ठीक आहे. आणि इकडं वरती असं लिहिलेलं आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर मग कॉलम कसा होणार? सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स,
सिंपल फ्यूचर टेन्स. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. हे 9 काळ झाले. आणि उरलेले 3 पण असेच असतात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे 12 काळ असतात. ठीक आहे. ते आपल्याला पाठ करायचं आहे पुढे पुढे. आता जस्ट चेक करू आपण. माझं काय म्हणणं आहे, काय बदलायचं नाहीये, सब्जेक्ट बदलायचा नाहीये दिलेल्या वाक्यामध्ये, ऑब्जेक्ट बदलायचं नसतं, ऑदर पार्ट बदलायचा नसतो, सगळा झोन मध्ये आहे. काय झोन आहे? जर प्रेझेंटचं सिंपल वाक्य आपण करत असू तर तिथं V1 नेहमी वापरायचा असा नियम आहे. तर मग फॉर्म्युला कसा तयार होणार? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. गुड. ठीक आहे. जर पास्टचं वाक्य तयार करायचं असेल तर फॉर्म्युला काय तयार होणार? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. जर सिंपल फ्युचरचं वाक्य तयार करायचंय तर कसं तयार होणार? सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ठीक आहे. म्हणून जागा पण वाचली आणि लक्षात ठेवायला काय अडचण पण नाही, म्हणून मी वरचा पार्ट खाली लिहिलाच नाही. फक्त काय काय चेंज होतंय तेवढंच मी खाली लिहिलं. ठीक आहे. कंटिन्युअस मध्ये कसं होणार मग फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ठीक आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा होणार मग? सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ठीक आहे. फ्युचर मध्ये कसं होणार? सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये कसं होणार? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. पास्ट परफेक्ट मध्ये कसं होणार? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ठीक आहे. फ्युचर परफेक्ट मध्ये कसं होणार? सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. बरं, हे तुम्हाला दिसतच आहे, तर मी परत परत का बोलून दाखवतोय? सुरुवातीचे दिवस आहेत म्हणून मी ते एक एक गोष्ट वाचून दाखवतोय. नंतर नंतर काही गरज नाही पडणार आपल्याला. ठीक आहे. जर आता चेक करून बघू की हा काय झोल आणि एवढं कसं काय पाठ करायचं आपण. तर काही पाठ करायची गरज नाहीये. लक्षात ठेवायचं, पास्ट मध्ये नेहमी V2 वापरलं जातं. परत एकदा बोलतो मी, पास्ट मध्ये V2 वापरलं जातं. ठीक आहे. नियम 2, अशा आपण नियम लिहिणार पुढे. मी जस्ट आज सांगतोय समजून घ्यायला की कसं सोपं जाईल आपल्याला हे. कुठलीही क्रिया कंटिन्युअस आहे हे दाखवण्यासाठी इंग्लिशवाल्यांनी एक सोय काढली. ती म्हणजे क्रियापदाच्या V1 ला जर ING लावलं तर ती क्रिया चालू आहे असं सापडतं. जसं फॉर एक्झाम्पल, शेअर हा शब्द आहे. शेअर म्हणजे देणे, पण शेअरिंग म्हणजे शेअर करण्याची क्रिया चालू आहे. केअर म्हणजे काळजी करणे, पण मी काळजी करत आहे, काळजीची क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी केअरिंग शब्द निघाला. तर कुठल्याही वर्बला किंवा V1 ला, मूळ क्रियापदाला जर ING प्रत्यय लागला तर एखादी क्रिया चालू आहे असं आपण दाखवू शकतो. किती छान, आपण काय पण करू शकतो. मग एखादी क्रिया भूतकाळात चालू आहे तर काय अडचण नाही, आपण भूतकाळातली क्रिया चालू दाखवू शकतो. जर मी फ्युचर मध्ये एखादी क्रिया चालू आहे असं दाखवणार असेल तर ते पण करू शकतो आपण V1 ला ING लावून. आता एखादी क्रिया चालू आहे तर ते पण करू शकतो आपण. ठीक आहे. तसंच एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असं कसं सांगू शकतो आपण? तर क्रियापदाचं जर तिसरं फॉर्म आपण वापरलं, V3 जर आपण वापरलं, तर याचा अर्थ असा असतो की 100% ती क्रिया पूर्ण झालेली असा सिग्नल आपण दुसऱ्याला देऊ शकतो. तर ही सोय आहे इंग्लिशमध्ये. क्रिया पूर्ण झालेली आहे कसं दाखवायचं? नेहमी क्रियापदाचं V3 वापरायचं. आणि जर क्रिया चालू आहे कसं दाखवायचं? क्रियापदाला V1 ला ING लावायचं. ठीक आहे. एवढेच हळूहळू नियम लक्षात ठेवायचे आहेत. चला एक एक वाक्य बघून घेऊ आपण. प्रेझेंट सिंपलच्या कॉलम मध्ये बघा. प्रेझेंट सिंपल मी माऊसने दाखवतो. हा प्रेझेंट, हा सिंपल आणि हा वाला कॉलम. तर काय वापरायचं आपल्याला? क्रियापदाचं V1 वापरायचं आहे असा नियम आहे. है ना? म्हणजे फॉर्म्युला काय आला? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. ठीक आहे. तर काय येणार वाक्य मग? आय आणि वॉचचं V1 काय येतं? वॉच. V2 काय येतं? वॉच्ड. वॉचड बिचड नाही म्हणायचं. ठीक आहे ना? इडी विडीचा उच्चार नाही करायचा. वॉच्ड म्हणायचं. वॉच्ड. ठीक आहे. तर V2 काय येतं? वॉच्ड. V3 पण काय येतं? वॉच्ड. असं तोंड दाबून घ्यायचं. ठीक आहे. का असं ते केलं ब्रिटिशांनी? आता काय करणार आपण? ठीक आहे. तर नाही प्रोफेशनल वाटत गोष्टी, तर नाही वाटत. असतं बोलायची पद्धत, असते एक ऍक्सेंट प्रत्येक लँग्वेजचा. ठीक आहे. सो काय येणार मग? आय, बिकॉज V1 वापरायचं ना, मग वॉच उचललं, वॉच उचललं, टाकलं तिथं. ना.
आणि बाकीचं सगळं सेम ठेवलं, ऑब्जेक्ट मूवी अदर पार्ट ऑन मोबाईल, झालं तयार. आय वॉच मूवी ऑन मोबाईल, मी सिनेमा पाहतो. आता कदाचित मी आता पाहत असेल, नसेल, मी जस्ट समोरच्याला माहिती सांगितली की मी सिनेमा पाहतो. ठीक आहे. आता ऍक्च्युली मोबाईलवर पण मी ते टाकलं नाही, तिथं मला जागा बसत नव्हती, ते टाईप होत नव्हतं. मी सिनेमा पाहतो, तो मोबाईल शब्द अलीकडे कुठे पण टाकू शकतो. मी मोबाईलवर सिनेमा पाहतो, मी म्हणलं ना. जो अदर पार्ट असतो ना, तो तुम्ही मागं पुढं कुठं पण लावू शकता. ठीक आहे. जसं की मोबाईलवर मी सिनेमा पाहतो, मी मोबाईलवर सिनेमा पाहतो, मी सिनेमा मोबाईलवर पाहतो. ठीक आहे ना, असं कुठं पण मोबाईल मोबाईल शब्द कुठं पण ऍडजस्ट होऊ शकतो. ठीक आहे. ते आपण हळूहळू शिकू. पण आता तात्पुरतं मी सिनेमा पाहतो असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. पास्ट वालं वाक्य करून बघू. मला असं म्हणायचं की मी काल काल पाहिला सिनेमा. ठीक आहे ना, तर कसं म्हणणार? मी म्हणलं, जर सिम्पल पास्टचं वाक्य करायचं असेल तर व्ही टू वापरायचं. तर काय येणार? व्ही टू काय येतं? वर्बचं व्ही टू, वॉच्ड. संपला विषय. आय वॉच्ड मूवी ऑन मोबाईल, मी मोबाईलवर सिनेमा पाहिला. कळलं? किंवा मी सिनेमा पाहिला. ओके. सिंपल. काहीच नाही, फक्त फॉर्म्युल्यात व्ही टू बदलायचे, बाकी सगळा पार्ट सेम ठेवायचा आहे. ठीक आहे. आता फ्युचर मध्ये मी तुम्हाला काल पण म्हटलंय ना, की ऍक्च्युली ना, जर शालविल काढून टाकलं ना, बघा, जर या कॉलम मधून शालविल काढून टाकलं ना, पूर्ण कॉलम मधून, तर प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये काहीच फरक नाहीये. काहीच. म्हणून ही वाक्य सेम नाही व्हावी, म्हणून इंग्लिश लँग्वेज वाल्यांनी फिक्स करून टाकलं की फ्युचर दाखवायला शाल विल पैकी एक शब्द वापरावाच लागेल. नाही तर कळणार कसं फ्युचर? प्रेझेंटची वाक्य नाही कळणार ती. ठीक आहे. सो किती सोपं आहे, जर तुम्हाला प्रेझेंट टेन्स पास झाला, पास्ट टेन्स पास झाला, तर हा आपोआप पाठ होईल. फक्त शाल विल लावायचं आहे कशाच्या पण पाठीमागं. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल बघा, सब्जेक्ट प्लस शाल विल पैकी एक प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट, है ना. मग कसं येणार वाक्य? हे वाक्य कसं होतं प्रेझेंटचं? आय वॉच मूवी ऑन मोबाईल. फक्त वॉच आणि आयच्या मध्ये शाल विल पैकी एक शब्द टाकायचा. समजा विल टाकला, आपण पुढे बघू का टाकायचं असं. आय विल वॉच मूवी ऑन मोबाईल. कळलं? मी सिनेमा पाहिलं उद्या वगैरे. कळलं? अजून झालेलं नाही, पण मी सांगतोय की पाहिल. कळलं? नाव आपण प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य कसं करू शकतो? बघा मग, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब येतात. फक्त सिंपल असा एकमेव टेन्स आहे, मग तो सिंपल सिंपल पास सिंपल फ्युचर, तिथं हेल्पिंग वर्ब लागत नाही, बाकी सगळीकडे हेल्पिंग वर्ब लागतात. चेक करून बघू आपण. जसं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एमिजार पैकी एक शब्द वापरावा लागतो. का वापरावा लागतो सांगतो. ठीक आहे ना, एमिजार पैकी एक शब्द वापरावा लागतो. आणि व्ही वन प्लस आय एन जी वापरायला लागतं. मग सांगितलं मी, कंटिन्युअस क्रिया दाखवण्यासाठी व्ही वन प्लस आय एन जी वापरायला लागतं, है ना. तर मग फॉर्म्युला काय आला? सब्जेक्ट प्लस एमिजार पैकी एक शब्द प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. मग पास्टचं काय येणार? सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट. फ्युचरचं काय येणार? सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी, हा एक शब्द एक्स्ट्रा ऍड होतो, प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस अदर पार्ट. ठीक आहे. चेक करून बघू वाक्य कसं येणार मग. आय, मी म्हणलं सब्जेक्ट सेम टू सेम राहणार. आय, आयच्या पुढे नेहमी काय लागतो? एम. कशाच्या पुढे काय लागतं ते बघू. आयच्या पुढे लागतो एम. फक्त एवढंच लक्ष द्या की एम इजार पैकी एक शब्द तिथं घेतला आपण. ठीक आहे. आणि वॉच शब्दाला मी म्हणलं, वॉचचे तीनच रूप असतात: वॉच, वॉच्ड, वॉच. पण जर क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी काय करायला लागतं? वॉच शब्दाला आयएनजी जोडायला लागतं. तर मग काय येणार शब्द? वॉचिंग. आणि बाकी सगळं सेम, ऑब्जेक्ट सेम, अदर पार्ट सेम. ठीक आहे ना. तर काय आलं इंग्लिश मधलं वाक्य? आय एम वॉचिंग मूवी ऑन मोबाईल, मी मोबाईलवर सिनेमा पाहत आहे. कळलं? पाहण्याची क्रिया चालू आहे हे दिसतं. कळलं? ठीक आहे. पास्ट वाक्य कसं येणार? आय वॉज वर पैकी एक शब्द घेणार मी. आय वॉज वॉचिंग मूवी ऑन मोबाईल, मी सिनेमा पाहत होतो. कालचं गोष्ट चालली आहे, पास्टच्या कॉलम मध्ये कंटिन्युअस, की मी काल क्रिया चालू होती, काल पाहत होतो, है ना. मग फ्युचर मध्ये कसं येणार? मी उद्या पाहत असेल असं बोलायचंय मला, पाहण्याची क्रिया चालू असेल उद्या, तर कसं येणार वाक्य? आय शॅल विल पैकी एक शब्द, बी कंपल्सरी घ्यायचा आहे, वॉचला आयएनजी लावायचंय, वॉचिंग, आणि मूवी ऑन मोबाईल, मी मोबाईलवर सिनेमा पाहत असेल म्हणजे पाहण्याची क्रिया चालू असेल. कळलं का इथपर्यंत? कोणाला काय समजायला अडचण आहे? नाही नाही समजतंय. खुशी बाळा, खूप होतंय की समजतंय? कळतंय दादा.
ओके, ठीक आहे. सो पुढे पुढे आपण डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करणार आहे. पण मी तुम्हाला समजून जावं एखादी गोष्ट, सुरुवातीची लेक्चर आहे म्हणून असं बारीक बारीक गोष्टी सांगतोय, ठीक आहे. तर सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे की सिम्पल प्रेझेंट मध्ये V1 वापरतात, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये V2 वापरतात क्रियापदाचं, आणि फ्युचर मध्ये शाल विल आणि सेम प्रेझेंट असताना तेच फॉर्म्युला इथं असतात सगळ्याच्या सगळे, फक्त शाल विल आधी लागतं. फक्त एकच टेन्स जरा वेगळा आहे, तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याच्यामध्ये हा बी शब्द ऍड होतो. आता पहिल्यांदा मी जेव्हा इंग्लिश शिकत होतो ना, तेव्हा मी म्हणत होते हे काय आणलं, हे मी जार, वॉज, वर, शाल विल, बी कुठनं आणलं हे, परत पुढे जाऊन हॅव, हॅड, शाल विल, हे काय कशासाठी आणला एवढा कचरा. ठीक आहे ना, उगाच डोकं खराब करतात आमचं प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायला. तर आता का आणलं, जस्ट विचार करा तुम्ही. जर आपण स्पेशल शब्द ऍड नाही करणार तर एखादी क्रिया चालू आहे कसं दाखवणार आपण, ठीक आहे ना, किंवा एखादी क्रिया पूर्ण आहे कसं दाखवणार. तर मग खूप अडचणी होत होत्या. त्यामुळे जेव्हा इंग्लिश भाषा तयार झाली ना, तेव्हा मग असं आहे की प्रत्येकासोबत एकेकाची जोडी असावी, असं म्हणून ते राहिलेलं आहे. ठीक आहे ना. तर एमी जारच का, वॉज वरच का, शाल विल बी चच का, कंटिन्युअस म्हणताना V1 ला INGच का, परफेक्ट मध्ये V3च का लावायचं असतं. असल्या शब्दांना काय अर्थ नाही. पृथ्वी गोलच का, ठीक आहे ना, सूर्यभोवतीच का फिरते, आणि एकच सूर्य काय इथं आपल्या इथं, असल्या शब्दांना काय अर्थ नाही. काही गोष्टी असतात त्या युनिव्हर्सल ट्रूथ असतात, ज्याला वैश्विक सत्य म्हणतात, की भाषा अशी तयार झाली, त्यांनी असे नियम ठेवले, तर नियम ठेवले, आपल्याला ते पाठ करणं आहे. त्यामुळे पहिली तो गोष्ट डोक्यातनं हे काढून टाकायचं की ह्या का आहेत गोष्टी. आपण असा विचार करायचा की का नसायला पाहिजे. ठीक आहे ना. जर भाषा समृद्ध होतीये, जर भाषेमध्ये व्यवस्थित नियम अटी येतात आहेत, म्हणजे भाषेला एक सूत्रबद्धता राहील, कोण कसं पण बोलणार नाही, मनाला येईल ते. जर सूत्र नसते तर विचारा, लोकांनी काय पण बोलले असते, त्यांना मनाला येईल ती वाक्य तयार करून कसं पण मिक्स करून टाकलं असतं. तर भाषा ही नियमांनी बनलेली असते, तिचं सौंदर्य येते आहे ना, भाषेचं सौंदर्य आहे की तिला नियम असतात. ठीक आहे ना. म्हणून एखादी गोष्ट साधी आहे का चालू आहे, क्रिया का पूर्ण झालेली आहे, का चालू पूर्ण आहे, हे दाखवण्यासाठी हे असे स्पेशल शब्द ऍड करून आपल्याला नोटिफिकेशन देता येतं दुसऱ्याला की मला नक्की बोलायचं काय होतं. ठीक आहे ना. किंवा माझ्या कर्त्याला नक्की काय अटॅच होतं. ठीक आहे ना, हे दुसऱ्याला सांगता येतं. कळलं. तर ऍक्च्युली 6-7च मिनिटं उरलेत, तर फास्ट मध्ये बघून टाकू. परफेक्टचा जो टेन्स आहे प्रेझेंट परफेक्टचा, त्याच्यामध्ये मी म्हणलं V3 वापरायचं असतं. मग V3 काय रे, वॉचचं V3 काय, वॉच्ड ईडी. तर बघा सगळीकडे V3 वापरायचं. इथं पण V3 आहे, इथं पण V3 आहे, इथं पण V3 आहे. एकदम सोपं. जसं इकडे पण V1 प्लस ING होतं, V1 प्लस ING होतं, V1 प्लस ING होतं. फक्त बदलत काय होतं, इकडे एमिजार बदलत होतं, पास्ट दाखवायला वॉज वर पैकी एक शब्द येत होता, आणि इकडे शाल विल बी पैकी एक शब्द येत होता. ठीक आहे. तसं सेम परफेक्ट मध्ये पण फक्त पहिले शब्द बदलतात, ते हॅव हॅज पैकी एक शब्द येतोय. इकडं तर काय अडचणच नाही, इकडं तर एकच शब्द आहे हॅड, सगळ्यांत पुढे हॅडच लावायचा आहे. ठीक आहे ना. आणि इकडं शालविल पैकी एक शब्द आणि हॅव हॅज पैकी एक शब्द. कळलं. बाकी सगळं सेम. जसं की आय हॅव वॉच्ड मूवी ऑन मोबाईल, काय हॅव हॅज पैकी एक शब्द घेतला हॅव, V3 तर फिक्स ते वॉच, परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी V3 वापरायचंच असतं, आपल्याला माहिती, पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी थर्ड फॉर्म वापरायचंच आहे. मग पास्ट मध्ये काय येणार, काय नाही हॅड लागणार, फक्त एकच शब्द येतो तोच लावायचा, आणि वॉच तसं येणार. मी सिनेमा पाहिलेला आहे, म्हणजे आजची गोष्ट करतो मी, की माझं दुपारी पाहून झालंय, तो पाहिला आहे. ठीक आहे ना. मी सिनेमा पाहिलेला होता मोबाईलवर, है ना, की आय हॅड वॉच्ड मूवी ऑन मोबाईल. ठीक आहे ना. मी सिनेमा पाहिलेला असेल, जसं की माझा मित्र साहिल मला फोन लावून विचारतोय की उद्या 4 वाजता कुठे आहे रे तू, मी म्हणणार की मी थिएटरला जाणार आहे, 3 वाजता पिक्चर संपणार आहे, मी कदाचित उद्या 4 वाजता सिनेमा पाहिलेला असेल, तर आय विल हॅव वॉच मूवी ऑन मोबाईल. कळलं. काय अडचण आहे समजायला. तो क्रिया पूर्ण दाखवण्यासाठी V3, आणि हॅवॅज पैकी एक शब्द, हॅड पैकी एक शब्द, शाल विल आणि हॅवॅज पैकी एक शब्द. ठीक आहे. क्रिया चालू असण्यासाठी V1 प्लस ING, V1 प्लस ING, V1 प्लस ING, आणि प्रेझेंटचं दाखवायला एमिजार पैकी एक शब्द, पास्टचं दाखवायला वॉज वर पैकी एक शब्द, फ्युचरचं दाखवायला शाल विल बी पैकी एक शब्द. ठीक आहे. आणि इकडं सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर मध्ये तर काय अडचणच नाहीये. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये डायरेक्ट V1 वापरायचंय, हेल्पिंग वर्कचा काहीही अडचण नाही तर. सिम्पल पास्ट दाखवायला डायरेक्ट V2 वापरायचंय, काहीही हेल्पिंग वर्बची अडचण नाही तर. आणि फ्युचर मध्ये हेल्पिंग वर्ब लागतं, बिकॉज मग आपण फ्युचर टेन्स सांगणार कसं, प्रेझेंट आणि फ्युचर सेमच झाला असता. जर शालविल खोडून टाकलं असतं तर सेम झालं असतं ना हे दोन्ही. तर ते दाखवायला आपण शालविल इथं ऍड करतो. कळलं. आता कशाच्या पुढं काय लागतं हे कोण सांगणार आपल्याला, तर मी खाली चार्ट करून दिलेला आहे.
जसे की प्रेझेंट टेन्स मध्ये आयच्या पुढे नेहमी एम लागतो. का लागतो? युनिव्हर्सल ट्रूथ, पृथ्वी गोल फिरते. काय करणार होता? ठीक आहे ना, असं झाली भाषा तयार. तर पाठ करायचा आपण. आईच्या पुढे नेहमी एमच लागतो. दुसरे का नाही लागत? त्याला नाही आवडत, त्याचं नाही रिलेशनशिप जमत. ठीक आहे ना, यांचा अफेअर चालू असतो दोघांचा. ठीक आहे ना. वी आर, वीच्या समोर आर लागतं, यूच्या समोर आर लागतं, यूच्या समोर पण आर लागतं. का? त्यांची जोडी जमती, त्यांना आवडतं एकमेकांसोबत. ठीक आहे. हीच्या समोर नेहमी इज लागतं, शीच्या समोर इज लागतं, इजच्या समोर इज लागतं. का? यांच्या तिघांची जोडी जमती. त्यांचा त्यांचा ग्रुप असेल, त्यांचं काहीतरी प्रायव्हेट कनेक्शन असेल. आपल्याला काय करायचं? ओके. दे आर. ठीक आहे. सो मग पाठ करताना कसं करायचं असतं? आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. है ना. फॉर एक्झाम्पल वर जावा. जर असं वाक्य असलं असतं इथं की तो त्याने, म्हणजे असं वाक्य असलं असतं, त्याने सिनेमा पाहिलेला आहे, तर काय वाक्य आलं असतं? त्याने म्हणजे ही, है ना. सो ही, एक मिनिट वर जातो मी, वर. ठीक आहे ना. जसं की हे वाक्य बघा, की तो सिनेमा पाहत आहे असं मला म्हणायचं असलं असतं, काय केलं असं? तोला काय म्हणतात? ही. तर ही आणि हीच्या समोर नेहमी काय लागतं? खाली आपण वाचलं इज. तर ही इज, बाकी सगळं सेम. चालू क्रिया दाखवण्यासाठी V1+N झालं वाक्य तयार. ही इज वॉचिंग मूवी ऑन मोबाईल. तर आपण इंग्लिश बोलायला शिकू शकतो. मी काय पण बोलू शकतो, जसं की मी आता मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. आय एम टीचिंग यू अ लेक्चर. बघा, मी आय नंतर एम लावला, टीचिंगला टीचला ING लावला, बोललो, है ना. आय हॅड डिनर. ठीक आहे ना, की माझं डिनर झालेलं आहे. आय नंतर हॅड लावला, डिनर जेवण झालेलं दाखवलं मी. ठीक आहे ना. सो आपण असं करू शकतो, म्हणजे आपल्याला बोलता येऊ शकतं जर हे आपल्याला पाठ झालं तर. पास्ट मध्ये आयच्या समोर नेहमी वॉजच लागतो. का? त्यांचा अफेअर चालू आहे. वीच्या समोर नेहमी वर लागतो. ठीक आहे ना. यूच्या समोर वर लागतो, यूच्या समोर वर लागतो. हीच्या समोर नेहमी वॉज लागतो, शीच्या समोर वॉज, इटच्या समोर वॉज, डेच्या समोर वर लागतं. अशा जोड्या आहे, असंच पाठ करायचं. ठीक आहे. का करायचं? असं आहे जगात, तर काय करणार? भाषाच तशी. ओके. फ्युचरमध्ये आयच्या समोर शाल लागतो. ठीक आहे ना. वीच्या समोर शाल लागतं, त्यांच्या दोघांचं जमतं. पण बाकी सगळ्यांसमोर विल लागतं. का असं केलं? केलं बाय ब्रिटिशांनी, आपली भाषा नाही, त्यांनी केलं. आपल्याला पाठ करायची गरज आहे. तर काय लक्षात ठेवणार मी? आयच्या समोर एम लागतं, वीच्या समोर आर, यूच्या समोर आर, यूच्या समोर आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. हे प्रेझेंट वाले झाले. पास्ट मध्ये आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वर. ओके. फ्युचर मध्ये आय शाल, वी शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, दे विल. आणि बास, बाकी फक्त हे लक्षात ठेवायचं की कंटिन्युअस मध्ये V1+ING लागतं, V1+ING. परफेक्ट मध्ये लागतं V3. ठीक आहे ना. संपला विषय. बाकी काहीच अडचण नाही आपल्याला. ठीक आहे ना. हळूहळू वाक्य सोडवताना या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आज फक्त ओळख करून द्यायला की 12 काळ कसे चालतात. ठीक आहे. नंतर आपण फॉर्म्युला सकट पाठ करणार आहे लेक्चर मध्ये. एक एक फॉर्म्युला आपल्याला पाठ पण होणार, आपल्याला हे पण पाठ होणार, सगळं पाठ होणार आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. जस्ट आज ओळख करून घेतली आपण काय काय फॉर्म्युला आहेत. काय अडचण? सगळ्यांना कळतंय का? हो. हो. ठीक आहे, चालेल. सो शॉर्ट फॉर्म मध्ये काळ असतात ते 3 प्रकारे बोलू शकतो आपण. एक तर वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि त्याच्यामध्ये पण क्रियाची प्रोसेस काय आहे हे दाखवण्यासाठी टाईप पडतात. काही क्रिया नाही, जे सांगतोय तर सिंपल. क्रिया चालू असेल तर त्याला कंटिन्युअस, आणि क्रिया पूर्ण झाली असेल तर परफेक्ट. ठीक आहे. आणि कशाच्या समोर काय लागतं? तर हे लागतं. अजून एक चार्ट इथं करायचा राहिलाय, जो की आयच्या समोर हॅव लागतं का हॅड लागतं, हॅव लागतं का हॅड लागतं, ते मी करून इथं ऍड करून तुम्हाला नोट्स